संगमनेर शहरातील नामांकित ASP फर्निचर फॅक्टरी आउटलेट या दालनात आपल्याला मिळतील थेट फॅक्टरी रेट पासून सोफा सेट, कपाट, पलंग, दिवाण, लग्नासाठी बेस्ट क्वालिटी आणि परवडणाऱ्या दरात। आजच ASP फर्निचरला भेट द्या आणि आपलं ड्रीम फर्निचर घेऊन जा। आमचा पत्ता दिल्ली नाका, कोल्हेवाडी रोड, संगमनेर। शिखर शिंगणापूर येथून परतत असताना कावड दिंडीमध्ये नियोजनाच्या वादातून एका तरुणास बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथून शिखर शिंगणापूर, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी कावड दिंडी गेली होती। मनोज सुरेश खुरपे वय 34 राहणार धांदरफळ बुद्रुक, तालुका संगमनेर हे गावातील सुमारे 70 जणांसोबत दिंडीसाठी गेले होते। 4 एप्रिल रोजी दुपारी आळे रोडवर असताना काही जणांनी तू तुझ्या मनाने नियोजन का करतोस, तुला कोणी अधिकार दिला, असा जाब विचारत वाद घातला। वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये होत आरोपींनी वायर व लाकडी काठीने फिर्यादीच्या डोक्यावर, पाठीवर व पायावर प्रहार केले। तसेच फिर्यादीसह इतरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। यानंतर पुन्हा महादेव मंदिराजवळ आरोपींनी हल्ला करत जीवे मारण्याची धमकीही दिली। या मारहाणीत फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे 1 तोळा सोन्याची चेन गहाळ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी प्रशांत बाळासाहेब कोल्हे, ओमकार अण्णासाहेब तोरकडी, संतोष सुनील शिंदे, प्रवीण कारभारी शिंदे, विशाल अशोक कोल्हे, कौस्तुभ संजय बिडवे व एक दिंडीमधील अनोळखी इसम आशिष मच्छिंद्र कोल्हे, निखिल संजय जाधव, विकास गोरख कोल्हे, कार्तिक कैलास कोल्हे, सर्व राहणार धांदरफळ बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध विविध कलमांखाली आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।